चकलांबा या खेडेगावामध्ये तब्बल एकूण 5 मोठे गणेश मंडळ आहेत. श्री रोगडेश्वर गणेश मंडळ, भगवान गणेश मंडळ, नवतरुण गणेश मंडळ, अजिंक्य गणेश मंडळ आणि रत्नेश्वर गणेश मंडळ. तरी या 5 गणेश मंडळाची निर्मिती कशी आणि केव्हा झाली हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधनं. नमस्कार, चला तर मी औदुंबर खेडकर आणि आपण पाहत आहात बिंदास मराठी लाईव्ह मध्ये. नेमका विषय काय आहे तर चकलांबा या गावात सुरुवातीच्या काळात 400 ते 500 वर्षापूर्वी गाढे आणि घाडगे असे 2 पाटील राहायचे. त्यामध्ये गाढे घराणं हे घाडगे घराण्यापेक्षा वर चढत होते. मग ते पैशाने असो किंवा मालमत्तेने असो, जमीन जुमल्याने असो किंवा माणुसकी बळाने असो. तर गाढे पाटलासोबत घाडगे पाटील यांचे नेहमी चढाओढीचे संबंध राहिलेले असायचे. मी भारी का तू भारी यावरून त्या दोन्ही घराण्यामध्ये नेहमी वाद व्हायचे. तर त्या वादामध्ये गाढे पाटील घाडगे पाटलांना कधीही सरसच राहायचे. त्यामुळे घाडगे पाटील यांनी 3 खडीच्या खेडकर यांना बोलावून घाडगे पाटील यांच्याकडे असणारे जेवढी पाटीलकी आहे त्यापैकी अर्धी पाटीलकी 3 खडीचे खेडकर, चकलांब्यातले सुरुवातीचे खेडकर म्हणजे जे 350-400 वर्षाच्या पूर्वी आले ते म्हणजे सुलतान बाबा खेडकर यांना घाडगे पाटलांनी त्यांच्याकडची अर्धी पाटीलकी दिली आणि घाडगे आणि खेडकर हे एका बाजूने राहून गाढे पाटील यांचा विरोध करू लागले. तर त्यानंतर घाडगे आणि खेडकर एकत्र होऊन गाढे पाटलाचा विरोध करत असताना गाढे पाटील हे या दोन्ही पाटलांच्या तुलनेत गाढे पाटील यांची पार्टी कमी भरली आणि त्यांची पाटीलकी संपली. तर गाढे पाटलांची पाटीलकी संपली. त्याच्यानंतर गाढे पाटलांची जी राहिलेली अर्धी पाटीलकी होती ती खेडकर पाटील आणि घाडगे पाटील यांनी दोघांनी मिळून अर्धी वाटून घेतली. तर चकलांबा या गावात सुमारे 300 वर्षाच्या पूर्वी 2च पाटील अस्तित्वात राहिले, ते म्हणजे खेडकर पाटील आणि घाडगे पाटील. तर खेडकर पाटील ज्या वेळेला खेडकर आणि घाडगे पाटील 2च पाटील होते त्यावेळेला चकलांबा हे गाव नागोबा मंदिराच्या खाल्लाकडं आणि आता जे आपण लेंडी नदी म्हणतो त्या नदीच्या वरलाकडं म्हणजे एवढ्याच परिसरात चकलांबा गाव होतं. तर चकलांबा गावात मध्ये रोगडेश्वर मंदिर, त्या रोगडेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला घाडगे पाटील आणि उजव्या बाजूला खेडकर पाटील राहत असत. तर खेडकर पाटील आणि घाडगे पाटील या दोन्ही घराण्याच्या सहमतीने रोगडेश्वर मंदिराच्या पाठीमागे रोगडेश्वर गणेश मंडळाची स्थापना सुमारे 1950 ते 1955च्या काळात झाली. तर त्यानंतर ते मंडळ तसं चालत राहिलं. त्यानंतर घाडगे पाटील आणि खेडकर पाटील यांच्यामध्ये काही कारणास्तव मंडळामध्ये वाद झाले व त्यानंतर खेडकर पाटील यांनी आपलं स्वतंत्र गणेश मंडळ भगवान गणेश मंडळ हे गायआखर, त्यावेळेला गायआखर या वस्तीवर एकही घर नव्हतं. गायआखर म्हणजे चरून गुरं आल्याच्या गाई गुरं आल्याच्या नंतर बांधण्याची किंवा थांबण्याची जागा. तर त्या जागेवर भगवान गणेश मंडळाची स्थापना सुमारे 1960 ते 65च्या दरम्यान झाली. तर आता रोगडेश्वर गणेश मंडळ आणि भगवान गणेश मंडळ एक पाटील घराण्याचं, घाडगे पाटील घराण्याचं आणि दुसरं खेडकर पाटील घराण्याचं, 2 घराण्याचे 2 मंडळ झाले. तर पुढं थोड्या दिवसात लेंडी नदीच्या खाली चकलांबा गावाचा प्रसार होत गेला. तर खडकपुरा आज आपण रत्नेश्वर आपलं नवतरुण गणेश मंडळ जो म्हणतो तिथे बाकीचे जे इतर घराणे राहिले तर त्यांनी एकत्र येऊन असा विचार केला की घाडगे पाटलांना रोगडेश्वर गणेश मंडळ आहे, खेडकर पाटलांना भगवान गणेश मंडळ आहे, तर आपल्या बाकीच्या इतर लोकांना काय. तर आपल्या बाकीच्या जाती धर्माच्या लोकांसाठी सगळ्यांनी एकत्र येऊन 1970 ते 75च्या काळात त्यांनी नवतरुण गणेश मंडळाची स्थापना केली. आणि त्या गणेश मंडळात बाकीचे लोक तर होतेच, पण खेडकर काही प्रमाणात खेडकर आणि घाडगे हे देखील होते ज्यांचं ह्या मंडळातील लोकांशी पटत नव्हतं. असे काही लोक नवतरुण गणेश मंडळामध्ये सामील झाले. पुढं नवतरुण गणेश मंडळ उदयाला येऊन त्या मंडळाचा मोठा प्रसार झाला व ते आज गणेश मंडळ चकलांबामध्ये जवळपास सर्वात मोठं गणेश मंडळ म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर चकलांबा गावाचा प्रसार होत गेला, व्यापारपेठ वाढत गेली. सुमारे 1999 ते 2000च्या काळात अजिंक्य तरुण गणेश मंडळ
म्हणजेच आज आपण ज्याला VIP गणेश मंडळ, चकलांबातले VIP गणेश मंडळ म्हणतो, त्याची 1999 ते 2000च्या काळात व्यापारी पेठेतील संपूर्ण व्यापाऱ्यांनी किंवा सुशिक्षित लोकांनी मिळून 99 ते 2000च्या काळात स्थापना केली. तर त्यानंतर चकलांबा गावाचा प्रसार वाढत होता. त्यानंतर पलीकडे संत सावतामाळी चौक बनला. सावतामाळी चौकात रत्नेश्वर गणेश मंडळाची स्थापना, तेथील काही लोकांनी एकत्र येऊन त्यांनी असा विचार केला की सगळ्या चकलांबा गावात मंडळ आहेत, आपल्या एरियात मंडळ नाही, म्हणून त्यांनी साधारण 2007-06च्या काळात त्यांनी रत्नेश्वर गणेश मंडळाची स्थापना केली. पुढे काळ जात राहिला आणि पुढे ज्या त्या भागातले गणेश मंडळ ज्या त्या भागातल्या लोकांनी वाटून घेतले. ज्या त्या भागातले गणेश मंडळ ज्या त्या भागातल्या लोकांनी वाटून घेतले आणि असं करून चकलांबा या खेडेगावात तब्बल आजच्या घडीला 5 गणेश मंडळ अस्तित्वात आहेत. तर सदरील माहिती ही चकलांबा गावातील ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ पत्रकार तसेच इतिहासाचे गाढे अभ्यासक यांच्याकडून ही माहिती घेण्यात आलेली आहे. तरी सदरील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. धन्यवाद.